काही सकाळी ना आईनं अशी नातवासाठी मटकी करून पाठवली होती आणि आता आमच्यासाठी पण पाठवली आणि आता पण याच्यासाठी स्पेशल सपक करून पाठवलं आईने. आईनं काय दिलं मग तुला? मम्मम. आईला सांग कसं झालं सांग. कसं झालं? असं असं कर. इकडं इकडं बघ. छान छान कर. छान छान कर. बाबानं दिली? अरे बाबा बनवली कोण पण आईनच बनवली की. बाबा आले होते घेऊन म्हणतोय बाबाने आणली. कशी झाली पण छान झाली ना? छान छान कर. एकदा छान छान कर की. पिल्लू छान छान म्हण. छान छान. घर जवळ असण्याचे फायदे बघा इथे. सकाळी सकाळी नाश्ता सगळं आम्हाला आलंय आज. आज तर मस्त नाश्ता एन्जॉय करतो मटकी. आम्हाला तर स्पेशल आलीये पण मल्हारला पण आलीये सोबतच. चला आता दुपारी ना आहुने आणलं होतं किराणा सामान आणि त्यासोबत भाजीपाला पण आणला होता. आमच्या इथे ना आठवडी बाजार असतो, मग आठवडी बाजारातून एकदाच आणतात सर्व काही आणि आता इथे किराणा सामान पण एका महिन्याचं एकदाच घेऊन येतात सर्व काही. आता इथे सर्व तेल वगैरे सर्व काढून ठेवत होते मी. आता इथे देवाला अगरबत्ती वगैरे सर्व सांगितलं होतं. आता श्रावण सोमवार सुरू होणार आहे त्यामुळे ना अगोदर जास्त सामान सांगितलं होतं आणि आता इथे साखर वगैरे जास्तच लागतं म्हणून मग ते जास्त जास्त मागवते आणि बाकीचं थोडं थोडंच मागवते. जसं लागेल तसं आणता येतं कारण न खराब होऊन जातं म्हणून मग आता इथे सर्व म्हटलं एका डब्यात ठेवून द्यावं. हा डब्बा ना आता 2 दिवस झालं घासून ठेवला होता निर्मळ. आता छान असा डब्बा घासून ठेवल्यामुळे ना म्हटलं आता चला त्यातच भरून ठेवावं. म्हणून मग आता सर्व काही भरून ठेवलं आणि मस्त सर्व अरेंज करून एकाच डब्यात ठेवलं ना लगेच भेटून जातं म्हणून मग आता त्यात ठेवून दिलं. आणि आपल्याला पण म्हणजे काय 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 नाही पाहावं लागतं ना म्हणून मग इथे बघत होते मी आता यात काय जिरे आणि चारोळी होती यात म्हणून मग आता ते बघून ठेवलं म्हणजे कसं काय मला लक्षात येतं आपण असं असं बघितलं होतं आणि आता आपल्याला माहित असतं कुठं ठेवलेलं आहे म्हणून मग आणि इथे सर्व काही सामान जिथल्या तिथे लावून ठेवलं आता. प्रत्येकीचे जसं होत असेल मग सामान जास्त असेल तर मग ते कुठं ठेवावं काय नाही असा प्रश्न पडतो. मलाही पडला होता. म्हटलं चला आता साखर तर त्यात काही मावणार नाही म्हणून मग म्हटलं एक त्याला वेगळाच डब्बा होता. चला म्हटलं आता भाजीपाला आणला होता ते भाजीपाला पण भरून ठेवावं म्हणून मग भाजीपाला भरायला घेतला. आता सर्व काही फ्रीज मध्ये तेही सेटअप केलं. अगोदर न कॉफी पिऊन घेते आता आणि नंतर म्हणजे सर्व किचन क्लीन करते. कितीही क्लीन केलं तरी हे कुठून करता येईल काय माहित काहीच सांगता येत कॉफी प्यायची कॉफी. मम्मा पप्पाने आणले ना? कोण आणलं पप्पानं? ईन आणलं? अरे तुला ईन इथं फ्रीज मधलं दिलं पप्पानं आणले मम्म. बघ इथं फ्रीज मध्ये दिदी काढायली. काय घ्यायली पिल्लू? केळी घ्यायली. म्हणल्या व्हिडिओ कोण घेते म्हणल्या मम्मीचे मी म्हणलं मी स्वतः. किती वेळेस घेतले माझे व्हिडिओ तू? फक्त एखाद्या वेळेस घेतला. हिने आईने सकाळी प्रसादाची खिचडी आणली होती ती खाऊन घेत आहे. आज अमावस्या होती आणि त्यामुळे नाही तर स्वयंपाक बिलकुल हल्लेला नाही जागेहून. आता हे पूर्ण तशाला तसं आहे घरचं आणि इथे ना आता पोळ्या पण जशा तशा आहेत. आता हे कशामुळं तर आज ना आईने खिचडी आणून दिली होती. आता मी ही खिचडी खाऊन मी राहिले आणि ते गेले होते तिकडे आणि आता हे ताट वाढले त्याला हाताला हात घाण झाले. हे बघा याने ही केळी खाल्ली आणि आता तिच्या हाताला थोडीशी लागली तर असा नखरा करतोय की माझे हात घाण झाले. चल मला घेऊन. कुठे जायचे धुवायला न्यायचे हात? चल मग चल जाऊ. चल तिथून हो रे चल ना ठेवू मी तुला हात इथे उभे हात बघू बघू उफ 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 उफ
इकडे बघा, इतका धुवा निघतोय जसं काही किती दूध सांडलंय की काही नाही की. थोडस दूध सांडलं होतं पण ह्या शेगडीतून इतका धुवा निघत असतो ना, थोडस जरी दूध सांडलं ना असं घरभर वास पसरतो. आज संध्याकाळच्या जेवणासाठी ना मला इथे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती म्हणून मग आता इथे शेंगा कट करायला घेतल्या. अशा थोड्या थोड्या अंतराने छान अशा शेंगा कट करून घ्यायच्या आणि आता नंतर ना मग एकदा दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून उकडायला टाकायच्या. आता इथे मस्त शेंगा वगैरे झाल्या होत्या, म्हटलं लगेच हातात जरशी कोथिंबीर आणि मेथी होती तीही निसून घ्यावं म्हटलं, कारण मग एकदा स्वयंपाकाला लागलं की मग ते लक्षच राहत नाही आणि संध्याकाळी मग जेवण झाल्यावर कंटाळा येतो तेच करण्याचा परत, म्हणून मग सर्व काही अगोदरच निसून ठेवलं मस्त फ्रीज मध्ये कंटेनर मध्ये एकदा भरून ठेवली की मग 8 दिवस त्यांना थोडे थोडे घेता येतं आणि भाजी वगैरे करते वेळेस टाकता येते म्हणून मग आता सर्व कोथिंबीर वगैरे निसून घेतली. आणि इकडे ना मल्हारचं असं सुरू होतं की खाली खेळत होता तो, मला घे म्हणून चाललं होतं त्याचं आणि मग त्याला थोडस काही खेळायला दिलं आणि आता लसण सोलायला लागले. आता परत इथे लसण वगैरे सोलून घ्यावं म्हटलं, कारण एकदा भाजीची तयारी केली की लगेच भाजीला फोडणी देता येते. आता इथे ना किचन ओट्यावर इतका राडा पडला होता भांड्यांचा, हे ते सर्व काही आवरून घेतला आणि आता इथे इतका छान दिसत होता किचन ओटा. आता मल्हार पण आता जास्तच रडत होता म्हणून मग आता त्याला घेतलं कडेवर आणि आता स्वयंपाकाला लागले. आता त्याला ना सपक भाजी करायची होती, शेवग्याची सूप केल्यासारखं शेवग्याचं. आता त्याला मस्त सूप करून दिलं अगोदर, कारण ना त्याला सूप आवडतं शेवग्याचं, पण आज ना नखरेच करत होता खाते वेळेस. आणि इथे ना मग आता शेवग्याच्या शेंगा त्याला सपक सपक करून घेतल्या आणि आता आम्हाला तिखट करायला घेतलं फोडणी टाकायला. तर इथे त्याची भाजी तर झाली होती, तर आमची राहिली होती करायची, आता तीही करून घेत. आता ही सिंपल रेसिपी आहे, जिरे लसणाची आधी फोडणी द्यायची, त्यात तिखट मीठ मसाला वगैरे सर्व टाकून द्यायचा आणि नंतर ना मग काही शेंगदाण्याचं कूट जर असेल तर टाकायचं आणि नसेल तर मग नाही टाकलं तरी स्किप केलं तरी चालतं, पण मग मीठ होतं म्हणून थोडस टाकलं होतं. आणि इथे मग भाजी झाली, पोळ्या पण करून घेत. मल्हार कसा करतोय, तुमचे लेकरं असे करतात का खायला? आता याला मी सूप बनवून दिलंय आता शेवग्याच्या शेंगाचं, तर त्याला खायचं नाही, पण भात टाकून दिलाय तरीही त्याला खायचं नाही. आता बघा चारल्यावर कसं करतोय, खातो का? कॅमेरा सुरू केला की कसं खायला लागलं पोरग, चालूच आहे. ओ आता दीपावशेचा आज आईनं असे दिवे मस्त करून लेकरायला ओवाळायला घेतलंय. आता बघा लेकरांना असं ओवाळून वगैरे घेतलं आणि आता इथे उंबरट्याला पण एक दिवा ठेवला आणि आता बाकीचे सर्व देवापाशी ठेवले. तर असं झालं दीपपूजन आमचं, सिंपल साधं आणि खूप